आसिफ दांडेकर यांच्या संघाला विजय करण्यासाठी फहादची अतिशय महत्त्वपूर्ण अशी कामगिरी ठरलेली आहे आणि याच निमित्तानं त्याच्या या कामगिरीचा आणि त्याच्या क्रीडा कौशल्याचा यथोचित सन्मान या निमित्तानं संपन्न होतोय। मॅन ऑफ द मॅच हा किताब अर्थात सामनावीर ठरलेला आहे फहाद कलबस्कर। पुनश्च आसिफ दांडेकर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो। फहादचं देखील मनपूर्वक अभिनंदन आणि विशेष कौतुक। प्रफुल्लजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब, उस्मान रोहेकर साहेब आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते फहादचं या ठिकाणी विशेष कौतुक करण्यात आलेलं आहे। फहाद 2 मिनिटं फक्त तुझी घेतोय। अतिशय सुंदर कामगिरी तुझ्या संघासाठी आणि विशेषतः आसिफ दांडेकर सर यांच्यासाठी तू केली आहेस। कसं वाटतं या मैदानामध्ये इतकी सुंदर अशी कामगिरी करून आज सामनावीराचा किताब घेतल्यावर? बरं वाटतंय, एवढं छान मॅनेजमेंट केलं आहे, एवढं छान ग्राउंड आहे, मजा येतोय। आणि आसिफबाई थँक्यू म्हणेन आणि हुसेनचाही थँक्यू म्हणेन की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दिला आणि त्यांच्या विश्वासावर मी खरा उतरलो असं तरी मला वाटतोय। नक्कीच, आणि उद्या सुद्धा दमदार कामगिरी करण्यासाठी या दमदार आमदारांच्या क्रीडाभूमीमध्ये तुला यायचं आहे। उद्याची काय रणनीती असेल तुझी? हो नक्कीच, इन्शाल्लाह मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करीन। बाकी तर किस्मतवर आहे, नक्की मी 100% देण्याचा प्रयत्न करेन। नक्कीच, नशीब आणि मेहनत या दोन्ही गोष्टींची या ठिकाणी गरज आहे। आणि विशेष म्हणजे सध्या रमजान महिना सुरू आहे, उपवास सुरू आहेत, रोजा सुरू आहे आणि रोजा सांभाळून किंवा रोजा करून तू मैदान गाजवतोय, तुझा पुनश्च मनपूर्वक अभिनंदन। आणि यानंतर पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। ओव्हर टू कॉम्बॉक्स। हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूयात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आत आपण पाहतोय। एका बाजूला श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघ, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल अँड निले स्पोर्ट्स साखर संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। मॅचला सुरुवात होईल। टीम कॅप्टन अभिषेक गोलंदाजीच्या मोर्चावरती पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळलाय। कॅचेस अशा पद्धतीच्या पकडता आल्या पाहिजेत, जीवनदान मिळालंय। धावफलकावरती 2 धावांची बढोतरी मिळणार आहे। येणाऱ्या प्रत्येक डॉट बॉल साठी आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज इथून मात्र लागलंय। डॉक्टर प्रज्ञा भोईर बोर्ली यांच्याकडून त्यांच्या संघासाठी आपण पाहतोय प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे। डॉक्टर प्रज्ञा भोईर आणि राजू शेठ भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिके लगावली गेलीत। वळूयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा। अभिषेक नाईक गोलंदाजीच्या मोर्चावरती सुरू झालेला आपण पाहतोय। संघ कर्णधार नेता इथून मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे। कमालीची गोलंदाजी, प्रत्येक डॉट बॉल वरती 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे पहिल्या षटकासाठी आणि ते पारितोषिक या ठिकाणी लगावला गेलाय। श्री बंधू 11 बोर्ली संघ आपला 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे। थँक्यू सो मच। इथून मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता। गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही। महत्वपूर्ण फलंदाज साक्षीत, बॅक टू दी डग आउट। प्रफुल्लजी बाणकर यांच्याकडनं पारितोषिक आलंय। प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि चौकाराला 500 रुपयांचं इथून मात्र कॅश प्राइज असणार आहे। पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावरती अभिषेक नाईक गोलंदाजीच्या मोर्चावरती आहे। 2 धावसंख्येवरती 1 फलंदाज इथून मात्र बाद झालाय। नवीन फलंदाज वेळेच्या आत गेला पाहिजे, अन्यथा पंचांकडनं आपल्यावरती टाइम आउटची कार्यवाही करावी लागेल। हा शेवटचा पुकार आपल्याला या ठिकाणी केला जातोय। सलामीची जोडी मैदानाच्या आत, साक्षी तिथून मात्र बाद झालाय।
पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. प्रफुल्ल निलेश स्पोर्ट साखर संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला बंधू भोईर 11 बोर्ली संघ एकमेकांसोबत सज्ज झालेला आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय सन्मान्य प्रफुल्ल जिबानकर आणि निलेशजी मलबारी साहेब यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थात श्री बंधू भोईर बोर्ली संघ चंद्रशेखरजी भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 8 ची लढत मैदानावरती आपण पाहतोय. सुपर 8 ची ही दुसरी लढत मैदानावरती आपण अनुभवतोय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सुपर 16 मध्ये प्रवेश केला. आता मात्र सुपर 8 ची रणधुमाळी मैदानाच्या आत. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अभिषेक नाईकने आपल्या गोलंदाजीचा करिश्मा इथून मात्र दाखवला गेलाय. डॉक्टर प्रज्ञा भोईर बोर्ली आणि सन्मान्य राजू शेठ भोईर यांच्याकडनं प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र लागलंय. आतापर्यंत 2 डॉट बॉल आणि 1 विकेट सुद्धा गेली आहे. उळियत मैदानाच्या दिशेने पुनश्च एकदा अमोल घरत स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय ज्याच्यावरती गोलंदाजाने आता मात्र हल्ला बोल केलाय. प्राथमिक षटकाचा गोलंदाज कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानावरती वारंवार डॉट चेंडू टाकले जात आहेत. कौतुकास पात्र कामगिरी. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आत आपण पाहतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान्य शाबीरबाई अगदी त्याच वेळेला ऋषिकेशजी साखरकर आणि सर्व मान्यवर या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. मुख्य व्यासपीठावरून अगदी त्याच वेळेला रसिक मायबा प्रेक्षकांनी चहूकडे मिळेल तिथे जागा बनवली आणि या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक नाईक यू ब्युटी काय कमालीची गोलंदाजी केली आहे. सुपर 8 च्या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 2 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. कमालीची गोलंदाजी. तब्बल 5 डॉट बॉल्स टाकले गेलेत. बघा कसं असतं ना आकाश की आपण पाहिलंय खडूस वृत्तीची गोलंदाजी आणि कंजूस वृत्तीची गोलंदाजी कशाला म्हटलं जातं ना त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानावरती दिलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर नवीन आलेला खेळाडू नौका आहे तिथे मात्र त्याने कोणतेही चेंडू खेळले नव्हते आणि त्याच्या विरुद्धात एक कडवं आव्हान यावेळी आपण पाहतोय. अभिषेक नाईक उर्फ अबूने इथून मात्र उभं केलं आणि लगातारच्या 3 चेंडून मागे त्या फलंदाजाला मात्र बीट केलं. अर्थातच आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या परंतु तदनंतरचे 5ही चेंडू यावेळी आपण जर पाहिले ना तर बंधू भोईर 11 बोर्ली संघाचे राहिलेत. त्यामुळे आता जे काही करायचं आहे पलटवार यावेळी अक्षय पाटीललाच करावा लागेल. त्यामुळे इथून मात्र त्याला पवित्रा हाती घ्यावा लागेल. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं हे षटक इथून मात्र येईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकासाठी अर्शिल शेखला यावेळी प्राचारण केलंय. नाही बघा ना श्री बंधू भोईर बोर्ली संघाचा खेळाडू आहे. बोर्ली मांडला विभागाला मुरुड तालुक्याला तो बिलॉंग करतो. अर्शिल शेखने यंदाच्या वेळेला आपण जर पाहिलं मैदानाच्या चांगल्या प्रकारची कामगिरी सुद्धा केली आहे. अचूक टप्प्यावरती मारा करत त्याने बहुतांशी वेळेला फलंदाजांना अडचणीमध्ये टाकलंय. यावेळेला मैदानावरती काय आपण पाहतोय पहिले 6 बॉल स्ट्राईक पासून दूर असलेला अक्षय पाटील मैदानाच्या आत आलाय. नौखारचा हा सितारा आता मात्र अलिबागकरांच्या गळ्यातला ताईत बनलाय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. श्री बंधू भोईर बोर्ली संघाचं कौतुक करूयात. महत्वपूर्ण फलंदाज अक्षय पाटील 0 धावसंख्येवरती तंबूच्या रस्त्यावरती परत. यावेळी नाचण्यास भाग पाडणारी गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. अरे जब तक पडे ना हथौड़ों के वार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळी आपण पाहतोय संघर्ष केलाय गोलंदाजाने आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर अलिबागचा हार्दिक पांड्या अक्षय पाटील मोन्याला तंबूच्या रस्त्याला मात्र पाठवलंय. नक्कीच. आणि या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार मारले तर दमदार आमदार यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. सलग 3 षटकार. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
धन्यवाद. होळीत मैदानाच्या दिशेने 2 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. आपण जर पाहिला तर अभिषेक नाईकने एक बेंचमार्क सेट केला की चांगली गोलंदाजी कशी करावी आणि त्याच्या वाटेवरती अर्शिल शेखची गोलंदाजी कौतुकास पात्र आहे. फुलर लेनचा बॉल आहे. फलंदाजाला समजलंच नाही की नक्की चेंडू गेलाय तरी कुठे. कल्पेश मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत. इथून मात्र कल्पेशने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे जरूर, मात्र सुपर 8 ची ही लढत आहे. इथून एखादी चूक आपल्याला विजयापासून दूर ठेवू शकते हे प्रकाशकाला माहिती आहे. आकाश सर, या गोलंदाजासाठी सलग 3 विकेट घेतल्या. तर डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मात्र पंच यावेळेला नाराज आहेत. पंचांनी घोषित केलं की चेंडू लेगस्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपातील धाव फलकावरती निश्चित रूपाने मिळते. मी नेहमी म्हणतो की मैदानावरती पंचांना आणि घरी बायकोला कधी नाराज नाही करायचं. नाराज जर केलं ना तर ते अशा पद्धतीने शिक्षा ठोठावत असतात. पुन्हा एकदा पुनच्च हरिओम म्हटला आणि अर्शिल शेख आता मात्र लाईन आणि लेंथ पासून भरकटणारी गोलंदाजी करायला जणू काही सुरू झालेला आपण पाहतोय. बघा, या मॅच मध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात, त्यातल्या 2 धावा आपण पाहिल्या तर वाईट स्वरूपातील आहेत. इतरत्र सर्व चेंडू चांगले होते. विकेट टेकिंग बॉलिंग मैदानाच्या जरूर केली आहे. विकेटच्या पाठीमागे ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळते. थर्डमॅनच्या दिशेने साहिल खांबे सज्ज झालेला आपण पाहतोय. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये शॉट फाईन लेग सजवण्यात आलाय. शॉट स्क्वेअर लेग सजवण्यात आलाय. बॅकवर्ड पॉइंट तैनात करण्यात केला आहे. यावेळेला मात्र अर्शिल शेखची भेदक गोलंदाजी मैदानाच्या आत आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी कशी असते, अचूक टप्पा काय असतो. बोर्लीचा हा सितारा मांडला विभागाला बिलॉंग करतो. मुरुड तालुक्यातून ज्या वेळेला अलिबाग क्रीडा नगरीमध्ये तलवार क्रीडा नगरीमध्ये जेव्हा खेळायला येतो ना, त्यावेळेला त्याची भेदकता पाहायला मिळते. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. कधी चेंडू डॉट जातोय, कधी चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जाईल. एका पाठोपाठ एक या मॅच मध्ये टर्न ट्विस्ट आपल्याला अनुभवायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती 5 धावा धावफलकावरती. कल्पेश मात्रेला आता मात्र प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ अडचणीत आहे. आपल्याला आता मात्र या अडचणीतून पार करावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वाईड डिलिव्हरी. वाईड हा वाईटच आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त स्वरूपातील धावा देणारं हे षटक मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण काय पाहिलं, केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या. अर्शिलने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात, मात्र या 4ही धावा एक्स्ट्रा स्वरूपातील अर्थातच अवांतर स्वरूपातील आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेतील 200 क्रमांकाचा वाईड आपण पाहतोय. बाळकृष्ण दर्णे गुरुजी यांचं कौतुक करूयात, ज्यांनी अचूक स्टॅटिस्टिशियनची भूमिका बजावली आहे. यावेळेला मात्र ऑन साइडच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने तैनात करण्यात आलाय. कोणतीही चुकी होत नाहीये आणि 1 धाव फलकावरती लागली. बघा, सुयश इथून महत्वाचं काय आहे, ऍज अ कॅप्टन म्हणून अभिषेकने एक बेंचमार्क सेट केला. पहिलं षटक कसं टाकावं, मग दुसऱ्या षटकासाठी अर्शिल आलाय. त्याची गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे, म्हणजे 4 वाईड येऊन सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अशा पद्धतीची गोलंदाजी आपण अनुभवतोय. अमोल घरत आणि अगदी त्याच वेळेला कल्पेशला ही नौका आता मात्र पार करावी लागणार आहे. नौका इथून पार करावीच लागेल, कारण 7 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं हे षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या षटकात धावा येणार नाहीत तर मग कधी येणार, इथूनच तुम्हाला सुरुवात करावी लागेल. नौका नेत असताना आपण जर पाहिला तर नौकावाला कुठेतरी मैदानातून बाहेर परतला. अर्थातच अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर ही जोडी आपण मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळते. अमोल घरत आहे, त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर कल्पेश मात्रे पाहायला मिळतोय. परंतु या वेळचा चेंडू आपण जर पाहिला तर टॅप बॉल क्रिकेट पद्धतीने खेळलाय. इथे मात्र स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, इधर तो विकेट चला गया. आणि डॉट बॉल साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि जी नुकतीच विकेट पडली होती त्या विकेटसाठी देखील डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती आपण नजर टाकली तर 7 धावसंख्या आपण पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये
5 धावा आपण पाहतोय. पहिलं षटक अभिषेकने हाताळलं, ज्याने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये भेदक गोलंदाजी झाली आणि या बळावरती प्रतिस्पर्धी संघ अर्थातच प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर संघाला बाकफूटवरती ढकलायला मदत झाली आहे. बघा स्कोरबोर्डची पानं पलटून बघितली ना तर लक्षात येईल की प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा पहिल्या 12 बॉल्सवरती एकही षटकार आला नाही, असं अजिबात झालेलं नाहीये. असं का घडलं तर अक्षय पाटील स्वस्तात बाद झाला, 0 धावसंख्येवरती बाद झालाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत 50-50 हे षटक म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे. चॅलेंज ओव्हर म्हणून या षटकाकडे आपण पाहतोय. व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी आणि षटक सुरुवात होणार आहे. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी मात्र या बॉलला वाईडची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मिळणार आहे. बघा तिसऱ्या षटकामध्ये प्रत्येक संघाला टार्गेट दिलं जातं. फलंदाजी करणाऱ्या संघाला 10 धावा करायच्या आहेत, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 10 धावा वाचवायच्या आहेत. फलंदाजी सर- करताना आपण 10 धावा केल्या तर बोनसच्या 5 धावा मिळतील. आणि याच 10 धावा जर का रोखल्या तर त्यांना 2,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. या 10 धावा रोखायच्या आहेत. बघा रोखण्याची चर्चा केली, 2,000 मिळतील, मात्र 2 वाईड पडलेत. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा मिळत आहेत. ना दसरा ना दिवाळी, मात्र 50-50 ओव्हरमध्ये हा बोनस इथून मात्र प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर संघाला मिळणार आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं 9 धावांपैकी 7 धावा या अवांतर वाईट स्वरूपातील आल्यात. चला त्यात आणखीन एका धावेची बढोतरी करूयात. पंच मात्र सातत्यपूर्ण कवायत पद्धतीने चेंडूला वाईड असल्याची घोषणा करतायत. एक्स्ट्राच्या धावा इथून मात्र आपण पाहतोय डावखुरा फलंदाज जणू काही मैदानावरती आलाय आणि त्यानंतर अभिषेकवरती हा दबाव आलाय आणि मग त्याच्या बॅटच्या स्लॉट पासून दूर ठेवायचा आहे आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न जणू काही मैदानाच्या आत सुरू आहेत. अभिषेक नाईक संघ कर्णधार आहे, सर सेनापती आहे, त्याला माहिती आहे कमबॅक कुठून करायचा आहे. यावेळेला मात्र कल्पेशने दबाव झुगारून लावलं, चेंडू जाईल. महेंद्र मात्र स्टँडच्या दिशेने षटकार. स्कोरबोर्ड 16 धावा धावफलकावरती लागल्यात. एका बॉलवरती 9 धावा ग्राह्य धरल्या गेल्यात. उर्वरित 5 बॉलमध्ये 1 धाव जरी आली तरी बोनसच्या 5 धावा आपल्याला मिळणार आहेत. हे कल्पेशला इथून मात्र कॅल्क्युलेशन माहिती झालंय. कल्पेश म्हणतो वेळ कशाला घालवायचा. पॉइंटच्या दिशेने फटका कट केलाय, स्लाइस केलाय, 1 धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट, कमालीची. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना कॉलिंग महत्वाची होती. आपण पहिली धाव घेताना जे वळण घेतो, टर्न घेतो, ते सुद्धा तितकंच महत्वाचं होतं आणि एकमेकांवरती असणारा विश्वास हीच गोष्ट महत्वाची राहिली आहे. धावफलकावरती नजर मारूयात. आता मात्र प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ ड्रायव्हिंग सीटवरती आलाय, सीट बेल्ट बांधलेत आणि फर्स्ट गिअरवरनं हळूहळू सेकंड गिअरवरती जायला सुरुवात झाली आहे. फटका फसलाय, यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. बोनस स्वरूपातील ज्या धावा होत्या त्या इथून मात्र डेफिनेटली मिळणार आहेत. मात्र धावफलक स्थिरावलाय 18 धावसंख्येवर. इथून तुम्हाला प्रत्येक खेळाडू सोबत बोलूनच खेळावं लागेल, कारण तुम्ही आपण जर पाहिलं ना किंबहुना खेळाडू पाहिले तर थोडंसं चांगला खेळ करतायत. गोलंदाजी करणारा संघ आतापर्यंत फ्रंट फूट वरती पाहायला मिळालाय. धावा आल्या म्हणून काय झालं, इथून यावेळी पंचांचा इशारा पुनश्च एकदा आलाय. अर्थातच हा चेंडू आहे नो, त्यामुळे या चेंडूवरती मोफत स्वरूपातली एक धाव सुद्धा मिळेल आणि येणारा चेंडू फ्री हिट सुद्धा मिळेल. अर्थातच यासिन सरांच्या भाषेत म्हटलं ना, आम तो आम और गुटली ओके बिदाम. नाही बघा हिंदीमध्ये कहावत आहे, कै क्रिया पे पाणी फिर देना. अशा पद्धतीचं काहीच खेळ मैदानावरती आपण पाहतोय. बघा पहिल्या ओव्हरमध्ये ज्याने केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या तोच अभिषेक नाईक आता मात्र अवांतर धावा करायला लागलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती सुद्धा केवळ 1 धाव मिळते. धावफलकावरती बदलाव होईल. इथून मात्र 20 धावा धावफलकावरती लागत आहेत. 30रं षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना चांगला खेळ मैदानावरती आपण अनुभवतोय. सुरुवातीपासून श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघाने गोलंदाजीच्या बळावरती वर्चस्व आणि दबदबा प्रस्थापित करायला सुरुवात सुद्धा केली होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये इथून मात्र फलंदाजांना
कमबॅक करायला मदत मिळाली आहे. बॅटची लिडिंग एज, फटका चुकलाय, क्षेत्ररक्षकाने चुकी केली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चुकीला माफी नाही. चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार. यावेळी आपण पाहतो मैदानावरती स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर सौरभ मांडवकरला आपल्याला पाहायला मिळतोय, जो की पेझारी गावाला बिलॉंग करतो आणि त्याचा झेल यावेळी आपण पाहतोय तिथे शॉट थडमानवरती सोडलाय आणि चौकार सुद्धा मिळालाय. या वेळचा झेल सोडा, त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर जले पे नमक इथून मात्र छडकलाय आणि या वेळच्या चेंडूवरती आपण पाहतोय स्टँड ऑन डिलिव्हर्ड, मोठा फटका, अफलातून स्ट्रोक, षटकार. ₹500 पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक षटकाराला प्रफुल्ल बानकर यांच्याकडून ₹1500. ओव्हर टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. धावफलकावरती 35 धावा लागल्यात. ज्या धावगतीची आवश्यकता आहे त्या दिशेने आता मात्र वाटचाल पाहायला मिळणार आहे. बघा 30 धावा झाल्या होत्या, बोनसच्या 5 धावा ऍड केल्यात, 35 धावा इथून मात्र मिळणार आहेत. प्रफुल्ल आणि निलेश पोट साखर संघाचं कौतुक करावं लागेल, कारण सुरुवातीचा धडाडीचा कर्णधार अर्थातच अक्षय पाटील बाद झाल्यानंतर सौरभ आणि कल्पेशने ही नौका आता मात्र पार करायला सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या मोर्चावरती परेश झडे आपल्याला पाहायला मिळतोय. नवगावचा हा खेळाडू अलिबाग तालुक्याला बिलॉंग करतो. एक युवा खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली. 35 धावा धावफलकावरती लागलेत. आपण जर पाहिलं ना, परेश झडे ज्या गावाला बिलॉंग करतो, ज्या संघाला बिलॉंग करतो, लखमादेव नवगाव, त्याच्यामधून सुद्धा लखमादेव नवगावने चांगले गोलंदाज प्रोड्यूस केलेत आतापर्यंत. येस सर. आकाश सर, या ठिकाणी जर का गोलंदाजाने विकेट घेतली, अर्थात हॅट्रिक घेतली विकेटची, तर आप्पा गोंधळी साहेब यांच्याकडून पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे ₹2000. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या वेळेला मात्र कल्पेशने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंग नाहीये, ताकदीचा वापर सुद्धा नाहीये, त्यामुळे केवळ 1 धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेशनवरती भर दिला. कल्पेशला माहिती आहे की सौरभ मांडवकरच्या बॅटमधून 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या. लेट्स गिव्ह अ चान्स. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचं गिव्ह अँड टेक असला पाहिजे. बघा रात्रीची वेळ आहे, कोणीतरी चहाचा एकच प्याला घेतोय, कोणीतरी चणे वटाणे शेंगदाण्याचा आनंद घेतोय आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपण पाहतोय. घड्याळामध्ये किती वाजलेत याच्याशी देणं घेणं नाहीये. ही स्पर्धा आपली आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025, जिथे गुणवंत खेळाडू चांगलं प्रदर्शन करतायत. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य हेच आहे ना की 3 तालुक्यातील खेळाडू एकत्र आलेत. अलिबाग, मुरुड, रोहा आणि मग सर्वोत्तम खेळ मैदानावरती पाहायला मिळालाय. लो स्कोरिंगच्या मॅचेस इंटरेस्टिंग झाल्या. फलंदाजांनी अक्षरशः धावांचं डोंगर सुद्धा रतीब उभा केला. गोलंदाजांनी फलंदाजांच्या त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. वैविध्यपूर्ण खेळ मैदानाच्या आत. इथून मात्र काय घडलंय? फटका फसलाय. सौरभ मांडवकरचा फटका फसला. फलंदाज बाद होईल. आणि या परेश या गोलंदाजीवरती जी विकेट पडली आहे आणि त्या अगोदर जो डॉट बॉल होता त्याला एकूण मिळून डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोळे साहेबांच्याकडून एकूण ₹1500 पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं आहे. डीजे मास्तर, यावेळी एक धाव, एक डॉट चेंडू आणि एक विकेट किती महत्वपूर्ण आहे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर समोर अर्थातच गुडलँड स्पॉट वरती टाकलेला होता. समोर मारण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळी बॅटचा फेस लवकरात लवकर बंद झाला आणि त्याचमुळे बॉटम हँड वरती चेंडू लागल्यानंतर बराच काळ हवेत राहिला आणि शॉट थडमांमध्ये आपण पाहतोय तिथे साधा सोपा झेल सुद्धा पकडला. आणि त्याच वेळी आपण जर पाहिलं तर सौरभ मांडवकरला मैदानाच्या बाहेर मात्र इथून पाठवलंय. मैदानावरती आणखीन एक आक्रमक खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. सासवणे गावाला बिलॉंग करणारा यावेळचा खेळाडू आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती विक्रम थळे याला पाहायला मिळतंय, ज्याने अनेक वर्ष अलिबाग टेनिस क्रिकेट सुद्धा गाजवून सोडलंय. मग आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती या मैदानावरती करावी लागेल. संघ अडचणीत सापडलाय, धावा बनवाव्या लागतील, कारण या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ सुद्धा
येणं बाकी आहे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने स्टिअर केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, पकडेल चेंडू तदवरती एक सिंगल यावेळी मात्र कंप्लीट होते. त्यामुळे संघाची धावसंख्या 1 ने इथून मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय धावा मात्र लागल्यात 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून अजूनही प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अर्थी परमेश्वर म्हटलं जातं. जर तुम्ही प्रयत्न चांगले केले तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळेल, परंतु इथून तितकेच संघर्ष करावे लागतील तुम्हाला मैदानावरती मोठे फटके मारण्यासाठी. या वेळचा चेंडू यू मिस, आय विल बी डेफिनेटली. फलंदाज त्रिफलाचित यावेळी मात्र झालाय आणि आणखीन एक फलंदाज क्रमांक 5 तंबूच्या आश्रयाला मात्र परतलाय. डीजे ऑन करायची आहे, सूचना आहे, स्क्रीन ऑन करायची आहे समोरची. आणि आता जी विकेट घेतली आहे त्या विकेटसाठी परेश या गोलंदाजाला डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं आहे. बघा, लीग स्टेजच्या संघामध्ये किंबहुना लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त अव्वल दर्जाचा संघ कोणता असेल तर तो संघ त्या संघाकडे सातत्याने अर्थातच प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघाकडे पाहिलं गेलं. परंतु तोच आज संघ आपण जर पाहिला ना, हॅलो आणि एक मिनिट सर, फक्त कौस्तुभ केनकी यांच्याकडून परेश याच्या गोलंदाजीसाठी आणि नुकतीच जी विकेट घेतली होती त्याकरिता 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. तोच संघ आपण पाहतोय. एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जसा कोसळावा तसा या मैदानावरती कोसळलाय. पहिल्याच ओपनिंग जोडीला अर्थातच आपण जर पाहिलं तर साक्षीतला बाद केलं, अक्षय पाटील मोन्या बाद झाला आणि आलेले फलंदाज जास्त काही करू शकलेले नाहीयेत आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर त्यांना सुद्धा बाद केलंय. या वेळचा चेंडू पुनश्च एकदा कही पे निगाह और कही पे निशाणा अशा पद्धतीचा पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ आपण पाहतोय. इथे बघता बघता संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. बघा, इथून थोडं जखमेवरती मीठ टाकूयात. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघाने दिलेल्या वेळेमध्ये 4 षटके समाप्त करू शकलेले नाहीत. त्याच्यामुळे शेवटच्या षटकासाठी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवणं आता मात्र अनिवार्य असेल. पंचांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपल्याला त्या दृष्टिकोनातून सूचना करायची आहे. बघा, आत्ताचं क्रिकेट फार वेगळं आहे. आपण हल्लीच्या नवख्या क्रिकेटपटूंना विचारलं तर क्रिकेट म्हणजे काय, तर ते म्हणतील चांगली फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, मैदान, कॅप्टनशिप किंवा टुर्नामेंट म्हणजे क्रिकेट आहे. पण क्रिकेट याहूनपेक्षा वेगळं आहे. म्हणजे नवख्या खेळाडूंना संधी आणि प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. आयोजकांनी ठरवलेल्या वेळेत उपस्थित राहून वक्तशीरपणा दाखवणं म्हणजे क्रिकेट. संघ कठीण परिस्थितीत असताना साथ न सोडता निष्ठा दाखवणं म्हणजे आहे क्रिकेट. कठीण मॅचमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून उत्कृष्ट खेळ करणं म्हणजे आहे क्रिकेट. पैशाचा विचार न करता आपला संघ आणि गावाच्या सन्मानासाठी खेळणं म्हणजे आहे क्रिकेट. सर्व खेळाडूंना एकत्रित आणून सराव करणं म्हणजे आहे क्रिकेट. प्रेक्षकांचा सन्मान करणं म्हणजे आहे क्रिकेट. मेहनतीने कमावलेल्या यशाचं महत्त्व ओळखून तरीही पाय जमिनीवरती ठेवणं म्हणजे आहे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या खेळाचा आज आपण साक्षीदार आहोत या फटक्याचा. विक्रम थळेच्या बॅटमधून वन ऑफ द मॅग्निफिसंट मॅजिकल ट्रिमेंडस सिक्सर. आणि या उत्तुंग षटकारासाठी आतापर्यंत गमावलेत. वी फॅक्टर मैदानाच्यात विक्रम थळे, विनय पाटील, वी फॉर विक्ट्री सुद्धा म्हटलं जातं. आणि विक्रमने अशा पद्धतीच्या विक्ट्रीज आतापर्यंत खूप साऱ्या केलेल्या सुद्धा आहेत. इथून आडव्या बॅटने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चुकलाय, चेंडू मात्र सीमारेषा पार जाईल. अंपायरचा डिसिजन या ठिकाणी आलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
चला इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. बाउंड्री गेली की सिक्सर, चौकार आहे की षटकार, याची या ठिकाणी शिक्कामोर्तब केली जाईल. काही प्रेक्षकांनी म्हटलं नाही नाही हा चौकार आहे, मात्र जे प्रेक्षक प्रफुल्ल निलेस्फोट साखर संघाच्या बाजूने आहेत ना ते म्हणतात नाही नाही हा षटकार आहे. चौकार आहे की षटकार याच्यामधला 2 धावांचा फरक इथून मात्र आपल्याला समजणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी, शहामृगाप्रमाणे tenniscricket.in आपली भूमिका इथे मात्र पुन्हा एकदा बजावेल. 47 धावा धावफलकावरती आपण ग्राह्य धरल्यात. चौकार कन्सिडर केला तर 47, षटकार जर आला तर 49 सुद्धा पाहायला मिळू शकतील. साहिल खांबेवरती हल्ला बोल केला गेलाय. कितीचा अंतर आहे हे बघितलं जाईल. क्षेत्ररक्षकाकडनं सुटलेला हा कॅच, इथे मात्र पंचांचा डिसिजन आलाय. टेनिस क्रिकेटने सांगितलं की हा बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. 47 ऑन स्कोरबोर्ड. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 5वं षटक प्रगती पथावरती. सासवणे गावाला बिलॉंग करणारा साहिल खांबे, सासवणे गावाला बिलॉंग करणारा विक्रम थळे इथून मात्र मैदानाच्या आत एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळत आहेत. ही या स्पर्धेची ओळख आहे. लीग स्पर्धा म्हटली ना की आता मात्र संपूर्ण समर्पण द्यावं लागतं, कौशल्य द्यावं लागतं आणि ज्या संघासाठी आपण खेळतोय त्यांच्यासाठी योगदानही द्यावं लागतं. यावेळेला मात्र चांगला बॉल आहे. साहिल खांबेने कौतुक केलंय, कमबॅक केलंय, कौतुकास पात्र कामगिरी सुद्धा केली आहे. श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याची वर्णी लागली आहे. त्याचं अष्टपैलुत्व हे त्याने बऱ्याच वेळेला सिद्ध केलंय. इथे मात्र वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही मॅच मात्र इंटरेस्टिंग बनू पाहते. अपस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच पुन्हा एकदा नाराजगीने चेंडू वाईड असल्याची घोषणा करतायत. आणि आकाश सर, स्कोरबोर्ड. आकाश सर, या ठिकाणी उत्तम फलंदाजी केल्याबद्दल या ठिकाणी मुकेश बामजी यांच्याकडून या फलंदाजासाठी 500 रुपये असे एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं आहे. थँक्यू. विक्रम थळे पुन्हा एकदा मैदानाच्या आत सज्ज होईल फलंदाजीसाठी. पूल करायचा होता फटका, इथून मात्र लॉफ्टेड फटका खेळता आलेला नाहीये. कौतुक करावं लागेल साहिलचं. पहिले 2 बॉल्सवरती मोठे फटके आले, तदनंतरच्या 2 बॉल्सवरती आपण पाहिलं अचूकता गोलंदाजीने दाखवून दिलं. या स्पर्धेतील 1400 क्रमांकाचा डॉट बॉल आलाय आणि या दोन्ही डॉट बॉलसाठी साहिल खांबे यांच्यासाठी डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. यावेळेचा मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करणारा संघ नाराज आहे. तो पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करेल आणि इथून मात्र वाईड आहे की नाही याची घोषणा सुद्धा केली जाणार आहे. आणि हा रिव्ह्यू पाहत असतानाच या ठिकाणी जर का षटकार मारला तर या फलंदाजांना प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 1500 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे केतन मानकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिले ना 1400 इतके डॉट बॉल्स आलेत आणि कार्यसम्राट महेंद्रशेठ दळवी यांनी एक शब्द दिलाय की आपण झाडे लावा झाडे जगवा या अंतर्गत 5 पटीने झाडे लावणार आहोत. म्हणजे आत्ता जरी इथून आपण पाहिलं ना झाडे लावायची सुरुवात केली तरी सुद्धा अलिबागमध्ये 7000 झाडे लावली जाणार आहेत. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि आकाश सर, यासोबतच आणखीन एक सुवर्ण संधी आहे फलंदाजांना. जर का या फलंदाजांनी षटकार मारला तर आमदार साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी इथे मात्र वाईड वरती शिक्कामोर्तब केलं. धावफलक आता मात्र आपण पाहतोय 49 वरती जाऊन पोहोचलाय. येणारे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. साहिल खांबे पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा फटका आलाय विक्रम थळेच्या बॅट मधून. इथे मात्र ट्रिमेंडस थ्रिलिंग थंडरस्टॉर्म षटकार. मुकेश बामजी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू झालेलं आहे. त्याचप्रमाणे केतन मानकर यांच्याकडून देखील 500 रुपये. 55 ऑन स्कोरबोर्ड. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. सासवण्याचा सितारा मैदानावरती आज आग ओखण्याचा प्रयत्न करतोय. 7 बॉल्सवरती 17 धावा केल्या आणि इथून मात्र
पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. 5 षटकांच्या सांगती अखेरीस 55 धावा, अर्धा डझन संघ तंबूमध्ये परतलाय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. आणि यासोबतच या गोलंदाजाला अर्थात साहिलला डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 1000 रुपये विकेट घेतल्याबद्दल. हॅलो हॅलो ठीक. तर आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ, पहिल्या सत्राचा डाव इथून मात्र संपला. 30 चेंडू विजयासाठी 56 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र उभं केलंय. परंतु ही सुद्धा लढत तितकीच महत्वपूर्ण मैदानावरती रंगते, कारण दोन्हीही बाजूला तितके मातब्बर संघ आहेत, दोन्ही बाजूला तितके मातब्बर कर्णधार आहेत आणि त्याचमुळे दोन संघांमध्ये तुंबळ युद्ध मात्र रंगलंय आणि येणाऱ्या 30 चेंडून मागे 56 धावा आता मात्र बनवाव्या लागतील. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व स्टँड आज पूर्णपणे भरलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या स्पर्धेचा पुनश्च एकदा मनमुराद आनंद यावेळी आपण पाहतोय घेतला जातोय. 3 तालुक्यांना जोडली गेलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय माननीय दमदार आमदार महेंद्र हरी दळवी यांच्या माध्यमातून एक दिमागदार यांच्या माध्यमातून आयोजन केलं जात आहे. आणि यासोबतच आता जी पुढची इनिंग या ठिकाणी होणार आहे त्या इनिंगमध्ये सलग 2 षटकार मारले तर त्या फलंदाला 5000 रुपये आणि सलग 2 विकेट घेतल्या तर त्या गोलंदाजाला देखील 5000 रुपये सन्मान्य आमदार साहेबांकडून जाहीर करण्यात आले. ओव्हर टू यासिर सर. धन्यवाद सुतार सर. तर मित्रांनो, आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यामध्ये थळ या गावी. आपण पाहतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025. आजचा हा 5वा दिवस आणि 5वी रात्र. यानंतर होणारा सामना दोन्हीही संघांचे कर्णधार यांना मी विनंती करणार आहे. सन्माननीय अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव आणि जिजा 11 शहाबाज दोन्हीही संघांचे कर्णधार प्लीज वेलकम. दोन्ही संघनायक आलेले आहेत. मी सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे अगदी कट्टर समर्थक अंकुश दादा यांना विनंती केली असताना त्यांनी सन्माननीय अरुणजी कवळे यांना हा मान दिलेला आहे. एक ॲथलीट, एक सायकलपटू, जवळजवळ 15 ते 20 वर्ष सलग क्रमांक 1 वरती असणारा सायकलपटू जर कोण असेल अलिबाग तालुक्यामधून, जर आपण इतिहास खंगाळला तर आपल्या लक्षात येईल ते आहेत अरुण कवळे, मॅन फ्रॉम नवगाव. मी सन्माननीय अरुणजी कवळे यांना विनंती करणार आहे, सर आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. नाणेफेकीचा कॉल इथे केला जाणार आहे. दोन्हीही संघांचे कर्णधार आदर्श पाटील आणि त्याचप्रमाणे गुड्ड्या. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेली रोहा असेल, अलिबाग असेल, मुरुड असेल या तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक मोठं भव्य दिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा आपल्या स्वतःचं, आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी एक मिळालेली मोठी संधी आणि त्या संधीचं सोनं कोण करणार. त्याचप्रमाणे संघ मालक, तो लकी संघ मालक कोण असेल ज्याला मिळेल एक ऑटोमॅटिक महेंद्र थार. तर आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. कॉल असेल आदर्श यांचा. टेल इज कॉल अँड इट इज हेड. गुड्ड्या आपल्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय. आपला निर्णय काय असेल? बॅटिंग करू. काय वाटतंय गुड्ड्या? फार महत्वाचा सामना आहे. दगदग होते. हो खूप. आपण आदर्शकडे वळणार आहोत. आदर्श, फार महत्वाचा सामना आहे. आतापर्यंत तुम्ही खूप मेहनत केलेली आहे आणि या
मेंढीचं चीज करण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या संघ मालकांसाठी काय बोलाल? सर्वप्रथम त्यांचा धन्यवाद की मला कर्णधार स्पर्धेचा हे दिला म्हणून. येस, सामना सुरू झालेला आहे. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दोन्हीही कॉम्बॉक्सकडे जाण्यापूर्वी फक्त एक सूचना आहे की पहिला सिक्सर गेला या इनिंगमध्ये, पहिला सिक्सर, तर त्याला मनवीर सलामत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. उयत मैदानाच्या दिशेने जिथे उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात, विजयासाठी 56 धावसंख्येची आवश्यकता. बीमर स्वरूपातील बॉल आहे आणि त्याला मात्र सीमारेषेच्या पलीकडे दिशादर्शकाची भूमिका बजावली गणेश पडवळ. सुरईचा हा खेळाडू आज सूर निरागस हो म्हणतोय आणि कमालीची फटकेबाजी मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटचा फ्लो जणू काही गायकाच्या सुराप्रमाणे लागलाय आणि पहिल्या बॉल पासून हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ अर्थातच प्रफुल्ल निलेस्पोर्ट साखर संघाने कशा बशा का होईना 56 धावा जरूर बनवल्यात. फ्री हिट साठीचा चेंडू यावेळेला मात्र फ्लिक केलाय मनगटाच्या साहाय्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषा पार ठोकलाय. संजीवनी देणारा विध्वंसक षटकार. या सिक्सरसाठी मनवीर सलामत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे सन्माननीय अनंतजी गोंधळी साहेब यांच्याकडून सांगण्यात येत आहे की सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विकेटसाठी प्रफुल्ल बांधकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. थँक्यू. आणि सलग 2 षटकार मारले तर आमदार साहेबांकडून 5000 रुपये आहेत. इथून मात्र आपण पाहतोय बिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. डॉट बॉल जरूर आलाय. अक्षय पाटील कडनं आपण अशा खेळीची अपेक्षा कधीच नाही करत. पहिला बॉल त्यांनी नो बॉल टाकला, जाणीवपूर्वक नाही टाकला, मात्र हातातून चेंडू सटकला गेला. मात्र दुसरा फ्री हिटच्या चेंडूवरती गणेश पडवळने पुन्हा एकदा आपला एक्स फॅक्टर आपण खेळाडू का आहोत हे त्याने दाखवून दिलंय. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तब्बल 11 धावा आल्यात आणि त्याचमुळे का होईना ज्या धावगतीची आवश्यकता आहे, आस्किंग रन रेट इथून मात्र आपण पाहिला ना तर जवळजवळ 9 ते 10 ची आवश्यकता आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा करण्यात आलेली आहे. दरम्यानचे चेंडू आपण पाहिले 2 डॉट जरूर आलेत. अक्षय पाटीलला कमबॅक करणं माहिती आहे. इथून मात्र जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली. बॉटम हँडचा वापर, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. ट्रेंड आलाय ना नो लुक शॉट, त्या पद्धतीने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूचा टप्पा कुठे पडला, जमिनीवरती नजर होती आणि मग त्याला फॉलो करत असताना बॅटचा फ्लो, जणू काही क्रिकेट हा खेळ सोपा आहे असं सांगून देणारा हा खेळ मैदानाच्या शॉट सिलेक्शन कमालीचे आहे. गणेश पडवळने आपली मक्तेदारी, मोनोपॉली मैदानावरती दाखवून दिलंय. समोर असलेल्या अक्षय पाटील वरती घणाघाती प्रहार करणं तितकं सोपं नाहीये, मात्र अक्षयवरती असणारा मनोवैज्ञानिक दबाव हे स्पष्ट दिसून आलंय. कारण फलंदाजी करत असताना 0 धावसंख्येवरती बाद झाला आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्या 4 बॉल्सवरती 15 धावा खर्च सुद्धा केल्या गेल्यात. गोलंदाजी चांगली झाली आहे. पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. 5 मधले 3 बॉल्स डॉट आलेत. हा करिश्मा झाला कसा? मग 15 धावा झाल्या तरी कुठून? हा प्रश्न जरूर या ठिकाणी पडला. नो बॉल वरती आलेला तो चौकार, फ्री हिट वरती आलेला तो षटकार, एका षटकाची सांगता 15 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र 5 षटकांचा खेळ आहे. 4 षटकांमध्ये उर्वरित आपण पाहिलं तर 41 धावांची आवश्यकता असणार आहे. एक टीम मिटिंग इथून मात्र घेतली गेली. 3 तालुक्यातील वेगवेगळे खेळाडू एकत्रित आले. कोणीतरी नौखा आहे, कोणीतरी अनुभवी आहे, कोणी फलंदाज आहे, कोणी गोलंदाज आहे, कोणी अष्टपैलू आहे. तिथून मात्र थॉट शेअर झाले. कोणी गोलंदाजी केली पाहिजे, सामना कुठच्या दिशेने जातोय, आपण आता कामगिरी कशी करू शकतो, क्षेत्ररक्षण कुठे लावलं पाहिजे, हा फलंदाज महत्वाचा, त्यासाठी अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावलं तर दबाव येऊ शकेल. हे विचार फार गरजेचे आहेत आणि ते थॉट्स इथे मात्र शेअर सुद्धा केलेले आहेत. नक्कीच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या ठिकाणी गणेश यांनी अतिशय उत्तम फलंदाजी करून या ठिकाणी 1 षटकार 1 चौकार मारला होता. त्याकरिता डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मनवीर सलामत याच्याकडून दुसऱ्यांदा एकदा षटकार मारला तर त्या फलंदाजाला देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. थँक्यू.
फलंदाजाने बॅटवरती प्रिंट केलं होतं षटकार. आपल्याला सुद्धा काही प्रिंटिंग करायची असेल तर बॅनर कलर प्रिंटसाठी अर्थातच श्री इन्फोग्राफिकला आपण कॉन्टॅक्ट करा. आपल्या स्क्रीनवरती त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स प्रोव्हाइड केलेत. आपले व्हिजिटिंग कार्ड, आपले बॅनर्स आपण त्यांच्याकडनं छापून घ्या. ब्रँडेड अशा पद्धतीची कामगिरी त्यांनी इथून मात्र केली आहे. वळूयात मैदानावरती ब्रँडेड क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सुपर 8ची दुसरी लढत. 56 धावा एका संघाला चेस करायचे आहेत तर दुसऱ्या संघाला डिफेंड करायचे आहेत आणि मग डिफेंड करण्यासाठी कल्पेश मात्र सज्ज होईल. पहिलाच बॉल, फटका फसलाय, कॅच पकडण्याची संधी. कल्पेश कॅचेस सोडत नाही आणि ते मैदानावरती त्याने दाखवून दिलंय. 15 धावसंख्येवरती पहिला ब्रेक थ्रू. विकेटसाठी सतीश बांबले यांच्याकडून 500 रुपये आणि प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला मिळत आहे. थँक्यू. बघा, आम्ही मुख्य व्यासपीठावरती ना वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे ATM मशीन्स बसवलेत. तुम्ही चांगला खेळ करा, मेहनतीचं पिन दाबा, पारितोषिक आपल्याला आपोआप मिळतील. कोऱ्या करकरीत नोटा आपल्याला मिळतील. कधी ऑनलाईन पेमेंट केलं जाईल. तुम्ही चांगली कामगिरी करा, पारितोषिके नक्कीच मिळतील. कल्पेश मात्रेचं कौतुक करूयात. 0 धावसंख्येवरती अर्थातच आपण पाहतोय ओमकार पाटीलला तंबूचा रस्ता दाखवला. एक झिराडचा खेळाडू बाद झाला, दुसरा झिराडचा खेळाडू मैदानाच्या आत. अबू अर्थातच अभिषेक नाईक मैदानाच्या आत. सरसेनापती, संघ कर्णधार, अध्यक्ष, नेता म्हणून त्याची वर्णी लागली आहे. बंधू भोईर 11 बोर्ली संघासाठी ज्याने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय महेंद्र शेठजी दळवे यांचे निकटवर्तीय सहकारी सन्माननीय मनोज कुमार शिंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत नारंगी गावचे उपसरपंच उपलब्ध झालेत. कव्हरच्या दिशेने फटका जरूर खेळलाय. 1 धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 56 धावांचं टार्गेट आहे. आणि यानंतर जर का प्रत्येक बॉल ज्या बॉलला विकेट पडेल त्या बॉलला किंवा त्या बॉलरला या ठिकाणी प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 1500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात येत आहे. थँक्यू. आणि प्रत्येक षटकार चौकाराला डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. थँक्यू. वळीयत मैदानावरती उत्तरार्धाच्या खेळाला इथून मात्र आपण पाहते सुरुवात जरूर झाली. येणाऱ्या 22 बॉल्समध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. कल्पेश मात्रेने आपली उपयुक्तता मैदानावरती दाखवून दिली आहे. की प्लेयर, की ॲस्पेक्टचा प्लेयर आहे हे त्याने मैदानावरती दाखवून दिलं. क्या बात है. फुलर लेनचा चेंडू फलंदाजाला बीट केले. टप्पा पडल्यावरती चेंडूने काटा बदलला. तोच काटा फलंदाजाच्या जिव्हारी लागलाय कारण येणारा प्रत्येक डॉट बॉल बंधू भोईर 11 बोर्ली संघाला अडचणींमध्ये टाकेल तर प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाची अपेक्षा वाढवणार आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये शरीरापासून दूर चेंडू ठेवायचा होता मात्र लांबच लांब चेंडू गेला त्यामुळे वाईट स्वरूपातील 1 धाव मिळणार आहे. 17 ऑन स्कोर बोर्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्या. 56 धावांचं इथून मात्र टार्गेट आहे. गणेश पडवळ USP प्लेयर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातंय. इथे मात्र जागा बनवली. फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. यावेळचा फटका आपण जर पाहिला ना तर थोडासा वाकला आणि तदनंतर एक्झिक्यूट करत असताना डीप मिडविकेटच्या डोक्यावरून खेळला. एका टप्प्यानं चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र फरार झाला आणि अक्षरशः समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा फटका 4 धावांमध्ये परिवर्तन सुद्धा झाला. त्यामुळे चौकारानेशी संघाचं धावफलक वाढलंय. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड एका गड्याच्या मोबदल्यात. आणि गणेश या फलंदाजासाठी डॉक्टर प्रज्ञा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू. पारितोषिक आलेच पाहिजेत. गणेश पडवळ यांची फलंदाजी त्या दर्जाची इथून मात्र राहिली आहे. आपण पाहिलं 10 बॉल्समध्ये 19 धावांची उपयुक्त इनिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. बघा या 2 षटकांमध्ये किती धावा येत आहेत. याही पेक्षा तिसरा आणि जो महत्त्वाचा षटक असणार आहे
जो या स्पर्धेचा प्रामुख्याने इलिमेंट षटक म्हणून बघितलं जातं. 50-50 चॅलेंज ओव्हर, त्या ओव्हरमध्ये सर्वांचं लक्ष असणार आहे. म्हणजे रसिक माय प्रेक्षकांना सुद्धा आता आयडिया आली आहे की या ओव्हरमध्ये जर धावा कमी झाल्या तर प्रतिस्पर्धी संघाला फायदा होतो. आडव्या बॅटने खेळायचा होता, फटका पूर्णपणे फसलाय. षटक क्रमांक 2 समाप्त झालेत. 2 षटकांची सांगता, 22 धावा, एक फलंदाज बाद झालाय. इथून मात्र घोडं मैदान जवळ आलंय. दिल्ली अब दूर नाही, कारण येणारे 18 बॉल्स आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. आणि मग असं असताना तिसरं षटक मैदानाच्या आत येणार आहे. तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. बघ कसं असतं ना, 18 चेंडूंमध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. अशा हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आहेत. हलक्या रीतीने तुम्ही जर घेतलात ना तर तुमची पारी कधी या मैदानाच्या बाहेर जाईल ते सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला इथून सेन्सिबल क्रिकेट खेळून आक्रमक खेळ सुद्धा करावा लागेल आणि तेव्हाच जाऊन कुठेतरी इथून या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तिसऱ्या षटकाला आपण पाहतोय सुरुवात होईल, परंतु आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती सर्व आलेले मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या मनोमुरात ते आनंद घेतात. सर एक मिनिट फक्त. सुनील राठोड यांच्याकडून वरुण पाटील याच्यासाठी पारितोषिक आलंय, पण पारितोषिकासाठी अट अशी आहे की डाय मारून कॅच पकडली तरच त्यांना 500 रुपये देण्यात येणार आहेत. थँक्यू. नाही, मग आणखीन एक प्रश्न काय विचारला जाईल, जर सरळ कॅच पकडले आणि डाई मारलं तर काय, है ना. अशा प्रकारची पारितोषिके सुद्धा असतात. मजेचा भाग राहिला वळूयात मैदानावरती, जिथे आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 बॉल्स आणि 34 धावसंख्येची आवश्यकता. 50-50 ओव्हर चॅलेंज ओव्हरची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग विनिंग प्राइजेस आपण पाहिलं ना तर कमालीचे आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5,55,555 प्लस टीम ओनरला थार, महिंद्रा थार पाहायला मिळणार आहे. अक्षयने या अगोदरच्या मॅच मध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता आपण पाहतोय गोलंदाजी माकवती आलाय आणि पहिला चेंडू फुलर लेनचा हाताळत असताना अक्षरशः पायावती जाऊन आदळलाय. टो क्रशर यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ना, तशा पद्धतीचा चेंडू यावेळी पायावती लागला आणि या चेंडूवरती धाव घेण्याची कोणतीही संधी इथून मात्र फलंदाजांना दिली नाहीये. नाही, इथून बघा ना, या स्पर्धेने प्रत्येक खेळाडूला बाउन्स बॅक करायची संधी दिली आहे, कमबॅक करण्याची संधी उपलब्ध करून दिली. ज्या अक्षयला पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, त्याच अक्षयने आता मात्र चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. 50-50 ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉल्समध्ये आपण पाहिलं ना तर केवळ 1 धाव खर्च केलेली आहे. आणि मोनेशनी जर का या षटकामध्ये 10 धावा रोखल्या तर त्याला 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल बांदकर यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. थँक्यू. अक्षय पाटील मोन्या हा गोलंदाजी माकवती आहे. पहिले 2 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकलेत, परंतु आता हेही युद्ध चांगलं रंगेल, कारण समोर आपण पाहतोय अभिषेक नाईक आलाय. तो सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. तो सुद्धा आता म्हणत असेल मला सुद्धा धावा बनवायच्या आहेत, मला सुद्धा बोनस स्वरूपातल्या 5 धावा हव्या आहेत, ज्या रीतीने तुम्ही आमच्या गोलंदाजावरती बनवल्या होत्या. बघा, बोनस प्रत्येकाला आवडतो आणि म्हणूनच का होईना तो घेण्यासाठीची जगदोज आहेत. मोठा फटका खेळलाय, यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने आनंददायी हर्ष उल्हास करणारा षटकार. दहा धावा पूर्ण झाल्या तर डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या षटकारासाठी डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन. अभिनंदन केलं जाईल, कारण पहिल्या 3 बॉल्सवरती 7 धावा आल्यात. येणाऱ्या 3 बॉलवरती केवळ 3 धावा करायच्या आहेत. अक्षय पाटील वरती दबाव टाकला गेला. 29 धावा धावफलकावरती आल्यात. 15 मध्ये 27 ची रिक्वायरमेंट. घोडं मैदान जवळ आलंय. उत्तरार्धाचा खेळ मैदानावरती चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. एलिव्हेशन मिळू शकलं नाही. क्षेत्ररक्षकाने सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली. इथून मात्र मॅचला टर्निंग पॉइंट ट्विस्ट मिळालाय. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त.
आपण पाहतोय मागच्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि विकेट कोणाची मिळाली आहे तर अभिषेक नाईक अबू यावेळी मैदानाच्या बाहेर परतलाय, ज्याने एक षटकार ठोकलाय. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू संपलेत तिसऱ्या षटकातील. उर्वरित 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत आणि 2 चेंडूंमागे तब्बल 3 धावा इथून मात्र करायच्या आहेत. 3 धावा जर तुम्ही केल्यात तर या षटकामध्ये तुम्हाला 10+5 अर्थातच 15 धावा मिळतील आणि धावफलकावरती जी तुमची धावसंख्या आहे ना ती धावसंख्या मात्र पुढे जाईल. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. धावा बनवायच्या असतील तर आता इथून स्वतःलाच लढावं लागेल, तेव्हा जाऊन कुठेतरी धावा बनवल्या जाऊ सुद्धा शकतात. बघा व्यासपीठावरती ना सर्व मान्यवर एकाच प्याला अर्थात चहाचा घोट घेत या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 बॉलमध्ये 3 धावा वाचवायच्या आहेत. त्यासाठी अबूचे प्रयत्न जरूर चालू आहेत. मिडऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. केवळ एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. साहिल खांबेने आता स्ट्राईक रोटेट केली. इनफॉर्म बॅट्समन गणेश पडवळकडे स्ट्राईक मिळाली आहे. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर 8 धावा आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या एका बॉलवरती 2 धावा करायच्या आहेत. जर 2 धावा केल्या तर श्री बंधू भोईर 11 भोरली संघाला 5 धावांचा बोनस मिळेल. जर या एका बॉलवरती 2 धावा आल्या नाही तर त्यांच्या टोटल स्कोअरमधून 5 धावा मायनस होतील आणि प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाला संजीवनी मिळेल, उभारी मिळेल. ही मॅच आता मात्र दोन्ही दिशेने तराजूच्या दोन्ही बाजूला झुकायला बघू पाहते. गणेश पडवळ मैदानाच्या आत एकमेव अपेक्षा. आहा भेदक मारा. मैदानाच्या आत काय घडलंय? बेल्सची लाईट चकाकली जरी असली ना तरी नशिबाची साथ आहे. देव तारी त्याला कोण मारी. स्टंपला जणू काही फेविकॉल लागलाय. ये फेविकॉल का जोड तुटेगा नाही असं काहीसं वाटू लागलंय. नशीब असावं तर असं. डॉट चेंडू आलाय ज्याच्यामुळे आता मात्र उलटी गिनती करायला सुरुवात करूयात. तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या केवळ 8 धावा. धावफलकावरती आपण पाहिलं तर 30 धावा जमा झाल्या होत्या. त्यामुळे आपण 10 धावा टार्गेटच्या करू शकला नाहीत म्हणून 5 धावा स्कोर मधून मायनस केल्या आणि आता मात्र 3 षटकांच्या सांगते अखेरीस 25 धावा धावफलकावरती लागल्यात. मी प्रेक्षकांना विनंती करेन, अक्षय पाटीलची गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर खरंच जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. असा गोलंदाज ज्याने आपल्या संघासाठी कमालीची कामगिरी केली. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत हार मानायची नाही हे स्किल त्याने मैदानाच्या आत दाखवून दिलं. नक्की सर. आणि या 10 धावा रोखल्यामुळे मोन्या या गोलंदाजासाठी प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. माफ करा, 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये एक षटक इथून मात्र समाप्त करावं लागणार आहे. वेळेचं बंधन प्रत्येकाला आहे. जर हे वेळेचं बंधन पाळलं नाही गेलं तर 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये राहील. उलटी गिनती करूयात. 12 मध्ये 31ची रिक्वायरमेंट. मात्र 31च्या रिक्वायरमेंटसाठी आता मात्र उपसरपंच मैदानावरती उतरलेत. माजी उपसरपंच अर्थात गैनीनाथ कटोरे मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 12 मध्ये 31ची रिक्वायरमेंट. स्ट्राईक एंडवर साहिल खांबे पाहायला मिळतोय. साहिलने वेट केला, वॉच केला आणि आता मात्र बॉल वाईड असल्याची घोषणा केली आहे. दुष्काळात 13वा महिना. या धावा वाचल्या पाहिजेत, रोखता आल्या पाहिजेत तर आणि तरच प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ कमबॅक करू शकेल. फटका फसला आहे. चेंडू हवेत जरूर आहे मात्र निर्जनस्थळी ट्रॅव्हल करेल. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी रिस्क नको असं म्हटलं गेलंय. 1 धाव मिळणार आहे. धावफलकावरती बदलाव होईल. 27 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि येणाऱ्या 11 मध्ये 29ची रिक्वायरमेंट. 11 चेंडूंमध्ये 29 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 29 धावा बनवत असताना इथून मात्र तुमच्यावरती प्रेशर नक्की येईल, परंतु इथून प्रेशर तुम्हाला झुगारून यावेळी धावा बनवाव्या लागतील. समोर कोणता गोलंदाज आहे हे न ओळखता समोर त्याचे चेंडू कसे येत आहेत ना ते आता मात्र पाहावं लागेल आणि येणाऱ्या चेंडूंचा प्रत्युत्तर करत असताना तितक्या लिहिल्या रीतीने धावा सुद्धा तुम्हाला बनवाव्या लागतील तर जाऊन कुठेतरी 29 धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. कारण येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल आपण पाहतोय ना 29 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 31 बनवायच्या होत्या. आतापर्यंत आपण पाहतोय 11 चेंडू आणि 29चं समीकरण मात्र इथे शिल्लक राहिलंय. बघा स्ट्राईक एंडवरती ना गणेश पडवळ आपल्याला पाहायला मिळणार आहे.
नक्कीच या गोलंदाजाने जर का हा चेंडू वाईट टाकला तर वाईट टाकण्याचे सुद्धा 500 रुपये या ठिकाणी बक्षीस आहे. अनोखी अनोखी बक्षीस आहेत. बघा आपण जर पाहिलं ना कॉम्पिटेटिव्ह ज्या एक्झाम्स असतात तिथे निगेटिव्ह मार्किंग असते, इथे निगेटिव्ह पारितोषिके सुद्धा लगावले गेलेत. हे सुद्धा गरजेचं आहे. आपण ज्या संघाला सपोर्ट करतो त्याच्या विरुद्ध संघाला पारितोषिके लगावले गेलीत. यावेळेला धावचित करण्याची नामी संधी. काय घडलंय? बाट क्रीज मध्ये पोहोचली का हा प्रश्न जरूर होता. पंचांनी इथे मात्र नकारार्थी सांगितलं. एक धाव संपूर्ण झाली आहे. स्ट्राईक रोटेट होईल आणि धावफलकावरती 28 धावा लागल्यात. येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. फटका फसला होता, फेक झाली होती, मात्र फलंदाजाची बॅट ग्राउंडेड होती. पंचांचं इथून मात्र आपण कौतुक करावं लागणार आहे. 28 धावा धावफलकावरती, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. डॉक्टर प्रज्ञा यांच्याकडून फलंदाजाला जर का षटकार मारला तर 1000 रुपये आणि जर का विकेट घेतली तर बॉलरला प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 1500 रुपये. हा, इथून आपण जर पाहिलं तर आकाश या 10 चेंडू येणं बाकी आहेत. 28 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र आपण जर पाहिलं तर आता सामन्यामध्ये थोडंसं एक वेगळं मोड मात्र तयार होत चाललंय. कारण गोलंदाजी मागपती कोण आहे तर रोहा तालुक्यातील एक मातब्बर खेळाडू गैनीनाथ कटोरे आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या वर्षीची आमदार प्रीमियर लीग आठवा ज्यांनी 2 मेडन षटकं फेकली होती तेच गैनीनाथ कटोरे यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालेत. यावेळेला मात्र गैनीनाथच्या अनुभवाला मागे टाकत पाणी पाजत गुणवत्ताधारी फटका ऑन साइडच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि या षटकारासाठी डॉक्टर प्रज्ञा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि राजू भोईर यांच्याकडून डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा काही फलंदाजाचं नाव फक्त सर सांगायचंय. सॉरी, साहिल खांबे मैदानाच्या आत अक्षरशः आग ओकताना पाहायला मिळालाय. दिघोडीचा सुपुत्र आज मैदानावरती चांगली फटकेबाजी करतोय. श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघासाठी बॅक टू बॅक या वेळेला गॅप मध्ये खेळलाय. उपयुक्त फटका या मॅच मध्ये कमबॅक केलंय श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघाने. कारण घोडं मैदान जवळ येईल. येणारे 8 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा या साहिल खांबे यांच्या चौकारासाठी पुन्हा एकदा डॉक्टर प्रज्ञा आणि राजू भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरवरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी देऊन जाणारा हा फटका यावेळी चाललाय सरळ. 1 बाउन्स बाउंड्री लाईनला गवसणी घालणारा फटका चाललाय चौकारासाठी. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. येणारे 8 चेंडू विजयासाठी 18 धावा. आता मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ मालकांच्या हृदयाचे ठोके मात्र चुकले असतील किंबहुना वाढले सुद्धा असतील. कारण प्रत्येक संघ मालकाला वाटत असेल मला हे चषक जिंकायचा आहे. यावेळचा फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक पोचला होता परंतु इथे झेल मात्र सोडलाय आणि तब्बल 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. निराशा मैदानावरती आपण पाहतोय. ना मुन्ना ना, या प्लॅटफॉर्म वरती कॅच सोडणं म्हणजे आपल्या पायावरती कुऱ्हाड मारणं आहे. कुऱ्हाडच मारली आहे. कारण अक्षरशः आपण जर पाहिलं तर चेंडूवरती झेल उडाला होता. साहिल खांबेला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची संधी मिळाली होती परंतु झेल सुटला आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नव्हे तर स्वतःनेच कुऱ्हाडीवरती पाय ठेवला. बघा कॅच सुटली, संघ अडचणीत आहे. एक गोष्ट चुकीची झाली, त्यात आणखीन मात्र एक दुःखद खबर या ठिकाणी येणार आहे. कारण वेळेचं निर्बंध होतं. हे निर्बंध आपण पाळू शकलेला नाही आहेत. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावं लागणार आहे. असं म्हणतात घर फिरले की घराचे वासही फिरतात. त्याच पद्धतीची काहीशी कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी इथून मात्र आपण पाहिलं तिसऱ्या पंचांची मागणी जरूर या ठिकाणी केली आहे. काय घडलंय या मॅच मध्ये? वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा चित्त थरार प्रत्येक
यावेळी आपण पाहतोय एक वेगळा डिसिजन यावेळी मैदानावरती घेतला जातोय, परंतु जोपर्यंत निर्णय येईल तदवरती आपण थांबूया. षटकार आहे, चौकार आहे, झेल सुटलाय, परंतु झेल घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. झेल सोडलाय की मॅच सोडली, येणारा वेळ आणि काळ ठरवेल. परंतु इथून मात्र आपण जर लक्ष टाकलं ना तर मी एकच म्हणेन, थोडीशी मॅच जरूर सोडली आहे. कारण साहिल खांबे सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देताय ना, मग आगीत तेल ओतण्यासारखं काहीच मैदानावरती झालंय. त्यामुळे आता तुम्हाला पुनश्च एकदा तितकेच कणखर प्रयत्न यावेळी मैदानावरती करावे लागतील. आणि ही अर्थातच आपण जर पाहिलं तर बाउंड्री सेव्ह होत असताना तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, सेफ केलेला आहे, धावा वाचवलेल्या आहेत, बाउंड्री लाईनच्या अलीकडे चेंडू गेलेला आहे. त्यामुळे आता मात्र मॅचला सुरुवात करायला हरकत नाहीये. धावफलकावरती नजर मारूयात. 40 धावा, 56चं टार्गेट, येणारे 7 बॉल्स आणि 16 धावांची आवश्यकता. सुयश, मी इथून म्हणेन हा चेंडू फार महत्वाचा आहे, कारण हा चेंडू डिसाइडिंग फॅक्टर असेल की शेवटच्या षटकामध्ये दबाव कोणावरती असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ, तर दुसऱ्या बाजूला बंधू 11 बोर्ली संघ पाहायला मिळणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये दूध का दूध, पाणी का पाणी करूयात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला होता, कॅच सुटली, जीवनदान मिळाली. क्षेत्ररक्षकाचा पाय जरी लागला असेल सीमारेषेच्या अलीकडे, मात्र आपण पाहिलं बॉल सुरक्षितपणे मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालाय. 6 मध्ये 17ची रिक्वायरमेंट, 6-16ची रिक्वायरमेंट असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. विक्रम है तो मुमकिन है, या वेळेला मात्र वी फॉर विक्ट्री, फलंदाज बाद. मग गैनीनाथ कटोरे यांची एक कंजूस गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. चौकार आले, त्याच्यामध्ये षटकार सुद्धा आला, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर एक चांगली कमबॅकिंग डिलिव्हरी इथून मात्र हाताळत असताना पुनश्च एकदा ती संधी इथून मात्र प्राप्त केली. आणि शेवटच्या चेंडूवरती अखेरीस आपण जर पाहिलं तर साहिल सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर मात्र पाठवलंय. आता थोडासा हा सामना यावेळी कठीण परिस्थितीमध्ये फलंदाजी करणाऱ्या बंधू भोईर 11 बोर्ली संघासाठी आलाय, कारण येणारे 6 चेंडू बाकी आहेत. 16 धावसंख्येची गरज आहे. विचार केला ना तर 16 धावा येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये सुद्धा बनवल्या जाऊ शकतात, परंतु त्या बनवण्याची तुमच्याकडे क्षमता सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. बघा सुयश, इथून फॅक्ट बद्दल चर्चा करूयात. 6 मध्ये 16ची रिक्वायरमेंट आहे. श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघाने आतापर्यंत कुठच्याही एका षटकामध्ये 16 धावा केल्यात किंवा त्याच्यापेक्षा जास्त केल्यात असं झालेलं नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 15 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 7 धावा खर्च केल्या गेल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये सुद्धा 15 धावा आल्या आहेत. त्यामुळे आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या आता जास्तीच्या धावा करावे लागणार आहेत. आपला बाउंड्रीज एक्सपांड करण्याची हीच ती वेळ आहे. आणि मग अशा वेळेला षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या मोर्चावरती विनय या वेळेला मात्र पाचारण करेल, सज्ज होईल, जिथे स्ट्राईक एंड वरती फलंदाजीसाठी आपण पाहिला तर सज्ज होणार आहे गणेश पडवळ. डावखुरा फलंदाज सज्ज होईल. 6 मध्ये 16ची रिक्वायरमेंट. दोन्ही फ्रेम मध्ये आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय, फलंदाज सुद्धा इथून मात्र एकमेकांसोबत चर्चा करेल. एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागणार आहे, त्यामुळे हा सुद्धा निर्णय तितकाच महत्वाचा ठरेल. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघासाठी ही मॅच इंटरेस्टिंग आहे, गरजेची आहे, उपयुक्त आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सन्मान्य चंद्रशेखरजी भोईर यांचा संघ श्री बंधू भोईर 11 संघ इथून मात्र अडचणींचा सामना करतोय. आंधी आहे या तूफान, हम करेंगे नौकापार. नौकापार करणारा नाविक कोण असेल हे बघणं सुद्धा गरजेचं. गणेश पडवळ सुरुवातीपासून चांगली कामगिरी जरूर करतोय, ती सातत्यता ठेवावी लागेल. टाळ्यांचा गजर झालाय. शेवटच्या षटकाला सुरुवात सुद्धा झाली आहे. यावेळेला थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला दिशा दाखवली, दिशा दर्शकाची भूमिका, डायरेक्शन दिलं गेलं. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार.
बघा शॉर्ट बॉल टाकून सरप्राईज द्यायचा होता. सरप्राईजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, कधीतरी आपल्या अंगलटी सुद्धा येतात. हे चित्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालंय. इथून मात्र येणारे 5 बॉल्स आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. आहा, फटका इथून मात्र फसलाय जरूर. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाज विनयने सांगितलं, एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम. 45 धावा धावफलकावरती 56चं टार्गेट आहे. येणारे 4 बॉल्स आणि 11 धावांची आवश्यकता आहे. मग मला ना खूप कुतूहल वाटतं की ज्या वेळेला आपला संघ कर्णधार शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या कानात येऊन काहीतरी सांगतो, बरं काय असं सांगत असेल ज्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, हे सुद्धा एका क्षणाला विचारावं लागणार आहे. कॉन्फिडन्स वाढवत असताना तू चांगली गोलंदाजी करतोयस, तू तुझ्या बेसिक्सवरती स्ट्रिक्ट राहा, असे बऱ्याच वेळेला संदेश दिले जातात. विनयने एक युवा गोलंदाज म्हणून आपल्या संघामध्ये वर्णी लागले. उजव्या हाताचा फलंदाज निलेश किंजळे मैदानाच्या स्ट्राईक एंडवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉट फाईनले क्षेत्ररक्षक तैनात. या मॅच मध्ये नवीन कहाणी आली आहे, कारण प्रफुल्ल अँड निलेश साखर संघाने कमबॅक करायला सुरुवात केली आहे. पंचेचाळीस धावसंख्येवरती इथून मात्र आणखीन एका फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. चला नवीन बॅटर, आपण वेळेच्या आत नाही आला तर टाइमआउट पद्धतीने आपल्याला बाद ठरवावं लागेल. पंचांनी याची वॉर्निंग सुद्धा या ठिकाणी दिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अर्शिल शेख आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश सर, येत्या 3 चेंडूमध्ये जर का फलंदाजांनी षटकार मारले तर ॲडव्होकेट मनमीत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. थँक्यू. बोर्ली मांडला विभागातील खेळाडू, मुरुड तालुक्याला बिलॉंग करणारा हा सुप्रसिद्ध खेळाडू अर्शिल शेख मैदानाच्या आत. या क्रिकेट थ्रिलचा आपण आनंद घेतोय. जे युट्यूबवरती प्रेक्षक आम्हाला बघतायत ना, tenniscricket.in च्या माध्यमातून, तुम्ही अजून जरी या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळतील. आपल्याही गावातील मोठ्या स्पर्धा, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील स्पर्धांचं ब्रॉडकास्टिंग इतक्या चांगल्या दर्जाचे हवे असतील ना तर दिल्या गेलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधा आणि आपली स्पर्धा सुद्धा नामवंत बनवा. मदत घ्या tenniscricket.in ची. इथून मात्र मदत घेतली आहे गोलंदाज विनय पाटीलची, कारण त्याने 3 बॉलवरती आपण पाहिलं 5 धावा खर्च केले, एका फलंदाजाला बाद केलंय. येणाऱ्या 3 बॉल्सवरती 11 धावांची आवश्यकता आहे. डावखुरा फलंदाज मैदानाच्या स्ट्राईक एंडवरती. अर्शिल शेखने बॅट जोराने जरूर फिरवली आहे, मात्र नशिबाची साथ मिळत नाहीये. फलंदाजाने अपेक्षा केली की चेंडू मिस झाल्यानंतर पंचांनी वाईड द्यावा, मात्र अशा वेळेला आपण काय पाहिलं तर अचूक निर्णय पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेलाय. आपण केलेल्या चुकीला सावरायचा प्रयत्न करत असताना अपेक्षा केली जाते. 2 बॉल्समध्ये 11 धावांची आवश्यकता. संघ कर्णधार अक्षय पाटीलने देवाचे आभार मानले. आभार 2 गोष्टींसाठी मानले. मोठा फटका खेळलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः तैनात झालाय. प्रफुल्ल अँड निलेश साखर संघ इथून मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. बघा, अक्षय पाटीलने 2 गोष्टींसाठी देवाचे आभार मानले. एक तर आपल्या सोबतचे खेळाडू चांगली कामगिरी करतायत त्यासाठी, आणि दुसऱ्यांदा आभार मानले की माझा वैयक्तिक खेळ खराब जरी झाला असेल तरी सुद्धा इथून आपल्या चांगल्या कर्माच्या बळावरती, नशिबाच्या जोरावरती आणि आपल्या संघ सहकाऱ्यांच्या मदतीने प्रफुल्ल अँड निलेश साखर संघ इथून मात्र विजयापासून केवळ 1 चेंडू दुरीवरती आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळणार आहे. 1 बॉल 11 धावांची रिक्वायरमेंट. विनय पाटीलची गोलंदाजी मैदानाच्या आत.
क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र बदलाव करण्यात आलेत. इथून फलंदाजांच्या हातात काहीच उरलेलं नाहीये. गोलंदाजाने जर चुका केल्या तर आणि तरच या मॅच मध्ये कलाटणी मिळू शकते, अन्यथा दिल्ली अब बहुत दूर है, हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलाय. एक बॉल 11ची रिक्वायरमेंट. सरळ बॅटने मोठा फटका आला. जरी षटकार आला असेल तरी सुद्धा प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट साखर संघाने ही मॅच जिंकली आहे आणि आता मात्र प्रवेश केलाय ते म्हणजे सुपर 4 मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यासोबतच शेवटच्या चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. त्याबद्दल या फलंदाजाला ॲडव्होकेट मनमीत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. धन्यवाद. केतन मानकर प्लीज स्टेजवरती संपर्क साधायचा आहे. केतन मानकर. बघा आपला संघ आपण जर पाहिलं ना 5 धावांनी पराभूत झालाय, तो म्हणजे श्री बंधू भोईर 11 बोर्ली संघ. मात्र या 5 धावा कुठच्या होत्या हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हॅलो चेक. नेक्स्ट मॅच आहे नेक्स्ट मॅच मध्ये आपण एक नियम केला मित्रांनो. प्लेयर बॉक्स मध्ये 14 खेळाडूंव्यतिरिक्त त्या समोरच्या यार्डमध्ये एकही खेळाडू राहणार नाही आहे आणि त्यांचा ओनर आणि मॅनेजर असे 16 जण राहतील. आयोजकांच्या वतीने मी सूचना देतोय, या सूचनेचं कटाक्षाने पालन करायचं आहे. आपले पाठीराखे जे असतील त्यांच्यासाठी आम्ही आसन व्यवस्था केलेली आहे आणि त्या आसन व्यवस्थेमध्ये आपण जाऊन बसायचं आहे. प्लेयर लोक डिस्टर्ब होतात त्याच्यामुळे. आणि कटाक्षाची वॉर्निंग आहे, कोणीही तिथे बसणार नाही आहे. प्रफुल्ल आणि निलेश बानकर आपण समालोचन कक्षाची अंकुश पाटीलशी संपर्क करायचा आहे. प्रफुल्ल आणि निलेश, जी सूचना मी दिलेली आहे त्या सूचनेचं पालन संघ